नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना शहरात अवैध मांस विक्रीवर पोलिसांनी छापा मारत कारवाई केली आहे। सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आली असून ही कारवाई सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे। या प्रकरणी तब्बल 300 किलो गोवंश जातीचे प्रतिबंधित मांस जप्त करत 60,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे। या प्रकरणात 2 स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे। सदर बाजार पोलीस ठाण्याचे PSI सचिन सानप हे नियमित गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की मंगळ बाजार परिसरात प्रतिबंधित मांसाची विक्री सुरू आहे। माहितीची खात्री करून पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकला। या छाप्यामध्ये 300 किलो गोवंश जातीचे मांसाचे तुकडे तसेच सुमारे 60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी याची माहिती दिली आहे। आरोपींचा तपास सुरू असून अशा प्रकारच्या अवैध व्यवहारावर पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। आज सकाळी PSI सचिन सानप हे पेट्रोलिंग करत असतात। त्यांना गोपनीय माहिती मिळाली की प्रतिबंधित मांस विक्री मंगळ बाजार भागात होत आहे। त्याप्रमाणे त्यांनी महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी त्याचबरोबर 2 पंचांना घेऊन सदर ठिकाणी रेड केलेली असतात। तिथे प्रथम जवळपास 60,000चा मुद्देमाल आणि 300 किलो गोवंश जातीच्या मांसाचे तुकडे मिळालेले आहेत। त्याप्रमाणे 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि पुढील तपास चालू आहे। पोस्टाद्वारे जालन्यात आलेल्या 2 तलवारी DYSP अनंत कुलकर्णी यांच्या पथकाने जप्त केल्या आहे। एक तरुण ह्या तलवारी घेण्यासाठी पोस्ट ऑफिस कार्यालयात आला असताना ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात कारवाई करण्यात आली आहे। जालना उपविभागात विविध गुन्ह्यात हवे असलेले तथा फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी DYSP अनंत कुलकर्णी यांनी पथक स्थापन केले आहे। सदरील पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार सागर खैरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पोस्टाद्वारे मागवलेली तलवार घेण्यासाठी मोटरसायकलवर तरुण पोस्ट ऑफिसमध्ये येणार आहे। त्यामुळे या पथकाने ही माहिती DYSP अनंत कुलकर्णी यांना देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट ऑफिस परिसरात सापळा लावला होता। एका तरुणासह विधी संघर्ष बालक पोस्टातून खाकी रंगाचा बॉक्स घेऊन जाताना त्यांना दिसून आलाय। त्याचवेळी DYSPच्या पथकाने दोघांना अडवत नाव आणि गाव विचारले असता त्यांनी रेहान शेख सलीम असे सांगून बॉक्समध्ये तलवार असल्याचं सांगितलं, तर घरी सुद्धा एक तलवार असल्याचं त्यांनी सांगितलंय। या पथकाने 2ही तलवार जप्त करून रेहान याला अटक केली आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार DB पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के, DYSP पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हरीश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद रेंगे, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल सागर खैरे, पोलीस कॉन्स्टेबल दुर्गेश गोफणे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल काळे, इम्रान खान यांनी केली आहे। आमचं फरारी आणि पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक आम्ही गठीत केलेलं आहे आणि ते पथक फरार आणि पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना त्यांना एक बातमी गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली की पोस्ट ऑफिसमध्ये एक पार्सल येणार आहे आणि त्यामध्ये तलवार आहे अशी माहिती मिळाली त्यांना। त्यामुळे मग त्यांनी त्या भागामध्ये सापळा रचला आणि दिलेल्या माहितीनुसार रेहान शेख सलीम हा एक आणि त्याच्याबरोबर एक अल्पवयीन असे 2 जण त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ती पार्सल ताब्यात घेतलं। त्यामध्ये बघितलं तर एक तलवार मिळून आली। ती तलवार आपण जप्त केलेली आहे आणि त्याबरोबर त्याच्या घरी अजून एक तलवार असल्याचं त्यांनी सांगितलं। मग घरी शोध घेतला असता दुसरी तलवार मिळाली। त्या 2 तलवार आपण जप्त केलेल्या आहेत आणि आर्म्स ॲक्ट प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदर बाजार पोलीस स्टेशन। नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना याच प्रकारचं आव्हान आहे की अशा प्रकारे कुठलंही शस्त्र जर आपण मागवलं तर ते 425 आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल होईल आणि गुन्हा दाखल करणार आहोत गोपनीय सोर्सकडनं आणि अन्य मार्फतीने मला माहिती मिळाली की आम्ही त्यावर कारवाई करणार आहोत। तरी अशा प्रकारे कुठल्याही बेकायदेशीर कृत्यांमध्ये आपण सहभागी होऊ नये असं आपण या निमित्ताने आवाहन करत आहोत। जालना शहर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये सावळा गोंधळ सुरू असल्याचं समोर आलंय। एकाच कुटुंबातील नावे वेगवेगळ्या प्रभागात गेल्याची बाब समोर आली आहे सामाजिक कार्यकर्त्यांसह। त्यामुळे विविध स्तरातून 1649
70 आक्षेप आणि हरकती दाखल झाल्या असून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याच्या अगोदर गोंधळ दूर करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या यादीमध्ये सावळा गोंधळ असल्याचं पाहायला मिळालंय. काही प्रभागातील हजारो मतदार गायब असल्याचा प्रकार समोर आलाय, तर काही ठिकाणी दुसऱ्या प्रभागातील नावे घुसवली गेली. शिवाय एकाच कुटुंबातील व्यक्तीची नावे फोडाफोड होऊन दुसऱ्या प्रभागात गेल्याचं देखील समोर आलंय. प्रशासनाकडून एकूण 16 प्रभागातील आक्षेप आणि हरकती दाखल करण्यासाठी 3 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. या काळात सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध स्तरातून जवळपास 1969 हरकती दाखल करण्यात आले. दरम्यान या सगळ्या प्रकरणाला पालिका प्रशासनात जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. त्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याच्या अगोदर हा सावळा गोंधळ दूर करावा अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. तर काय आक्षेप वगैरे घेतलाय का तुम्ही? सर आता काय झालेलं आहे की जी जालना शहर महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक कार्यक्रमानुसार जी यादी जाहीर झालेली आहे, प्रारूप मतदार यादी, त्याच्यामध्ये प्रचंड असा गोंधळ उडालेला असून मी स्वतः प्रभाग क्रमांक 9चा रहिवासी असताना आमच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये संपूर्ण जालना शहरातील फक्त प्रभाग क्रमांक 1 ची नावं सोडून पूर्ण जालना शहरातली नावं आमच्या प्रभागात आलेली आहे. जर आपल्याला बघता आलं तर इथं आपण बघा की अग्रेसन नगर हे रामनगरमध्ये आणि त्याचा आणि 9 नंबर प्रभागाचा काही संबंध नसताना सुद्धा त्यातली 178 नावं ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये आलेली आहे. आणि असंच नाही तर आता एखादं समजा रोडचं एखादं घराचं जर बाउंड्रीवर असेल तर आपण समजू शकतो, पण शहरातली जे 3-3, 4-4 किलोमीटर दूरची नावं आहेत ती सुद्धा इथं जाहीर समाविष्ट करण्यात आलेली आहे. आणि फक्त हा प्रश्न प्रभाग क्रमांक 9चा नाही तर इथं उपस्थित असलेले सर्व प्रभागात जर आपण पाहिलं तर भवानीनगरची नावं चंदनजिऱ्यामध्ये, चंदनजिऱ्याची नावं आंबड चौफुलीची नावं प्रीतीसुधानगरला, प्रीतीसुधानगरची नावं मस्तगडला, मस्तगडची नावं बडी सडकवर. हा काय गोंधळ आहे? म्हणजे जर एखाद्या राजकीय कार्यकर्त्याला उद्या जर निवडणूक लढायची असेल तर त्यांना मतदार कुठून शोधून आणायचे, आणि एखादा जर नौखा असेल मग त्यांना तर उभाच राहू नये निवडणुकीत. असं काही प्रशासनाचं आहे का? आणि प्रशासनाला आपण आक्षेप दिल्यानंतर त्यांचे बिओले येतात, नाही आम्ही हे केलं, आम्ही करू. म्हणजे ते अजून पण ठोस अजून काही करायला त्यांचं हे नाहीये. म्हणजे आम्हाला अजून पण प्रशासनावर शंकाच आहे की हे सगळं मतदार याद्याचा गोंधळ हे निस्तारतील. आणि हा प्रश्न फक्त मतदार याद्याचा नाही तर निवडणूक जाहीर झाल्यापासूनच प्रशासनावर कोणता दबाव आहे माहित नाही. एक संशयाची सुई असल्यासारखं ते एक विक्षिप्तपणे प्रशासन हे वागत आहे. त्यावर आमचा मूळ आक्षेप आहे. आणि ह्या मतदार यादीचा गोंधळ त्यांनी लवकरात लवकर निस्तारावा. आणि आमची एवढीच मागणी की फेअर इलेक्शन व्हायला पाहिजे. जे काही निर्णय येईल ते येईल, पण फेअर इलेक्शन व्हायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. काय नाव आपलं? मी सूरज एलगंटवार, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस. प्रारूप मतदार याद्या आराखडा ज्यावेळेस प्राप्त झाल्या त्याच्यावर 3 तारखेपर्यंत आक्षेप घेण्याची डेट होती. इतका सावळा गोंधळ मतदार याद्यांमध्ये दिसून आलेला आहे. स्वतः माझ्या आईचं आणि वडिलाचं नाव प्रभाग मी 9 मध्ये राहत असताना, 9 सोनलनगर मध्ये राहत असताना 16 नंबरच्या यादीमध्ये माझ्या आई वडिलाचं नाव जातं. म्हणजे सुरुवात इथून आहे की माझ्या आई वडिलाचं नाव दुसऱ्या प्रभागामध्ये जातं, दुसऱ्या प्रभागातले नाव आमच्याकडे येते. चंदनजिऱ्याचे नाव आमच्या प्रभागामध्ये, प्रभाग क्रमांक 16चे नाव आमच्याकडं, प्रभाग क्रमांक 12चे नाव आमच्याकडे सगळे. इतका हा सावळा गोंधळ पालिका प्रशासन आणि निवडणूक प्रशासनात प्रक्रियेतले जे अधिकारी आहेत हे करतायत. हे कुणाच्या दबावाखाली करतायत, काय दबावाखाली करतायत माहित नाही, पण यातून आम्ही हा सर्व गोष्टीचा आक्षेप नोंदवून प्रशासनाच्या सर्व गोष्टी या ठिकाणी लक्षात आणून दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आता त्यांनी 8 तारीख दिलेली आहे. मला वाटत नाही की यामध्ये सर्व जे पूर्ववत होण्यासाठी हे पूर्णवत 100% याद्या पूर्ववत करतील आणि हा जो सावळा गोंधळ आहे हा करतील. या अनुषंगाने माननीय आयुक्त तथा कलेक्टर मॅडम यांच्याकडे आम्ही तक्रार दिलेली आहे. जर हा सगळा सावळा गोंधळ जर पूर्ण त्यांनी निस्तारला नाही तर आम्ही निश्चितपणे कोर्टामध्ये धाव घेऊ. शुभम टेकाळे. जालन्यातील सदर बाजार पोलिसांनी आज सकाळी कत्तलखान्यात पाठवण्यासाठी अवैधरित्या ठेवलेली 6 गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुरक्षित सुटका केली आहे. आरोपींवर कठोर कारवाई सुरू असून जप्त केलेल्या जनावरांची किंमत तब्बल 1,60,000 रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. 4 डिसेंबर रोजी सकाळी 7:45 वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप हे आपल्या पथकासह गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की जालना शहरातील चमडा बाजार परिसरात इरफान अब्दुल रहीम कुरेशी नावाचा इसम 2 गोठ्यांमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यासाठी बेकायदेशीररित्या आणून ठेवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. माहिती मिळताच सानप यांनी कोणतीही वेळ न दवडता पंचासह पथकाच्या मदतीने चमडा बाजारात इरफान अब्दुल कुरेशी याच्या गोठ्यावर सकाळी छापा टाकलाय. छाप्यात 6 जिवंत गोवंश आढळून आले. घटनास्थळी चौकशी केली असता इस्माने स्वतःचे नाव इरफान अब्दुल रहीम कुरेशी
असं सांगितलंय. पोलिसांनी पंचासमोर सर्व जनावरे जप्त करून सुरक्षेसाठी गोरक्ष गोठ्यात पाठवली आहे. जप्त जनावरांची किंमत 1,60,000 रुपये असल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आरोपींविरोधात पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचं सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी सांगितलंय. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप आणि त्यांच्या पथकाने केली आहे. आज रोजी आमच्या आदेशाने आमचे एक पथक पोलीस स्टेशन सदर बाजार हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीद्वारे PSI सानप यांना माहिती मिळाली की एक मंगळवार बाजार येथे एक इसम अवैधरित्या गोवंशाची हत्या करण्यासाठी काही गोवंशीय प्राण्यांना आणून बांधून ठेवलेला आहे अशी माहिती मिळाली. त्यांनी 2 पंचांना बोलून घेऊन त्या ठिकाणी छापा मारला असता तेथील इसम इरफान अब्दुल रहीम कुरेशी याच्या ताब्यातून जो 6 बैल आणि ते कापण्यासाठी जे अवजार, सुरा व इतर कुऱ्हाड वगैरे जे काय आहेत ते असं एकूण 1,16,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी रितसर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि त्याचा तपास आपण करत आहोत. महावितरणच्या कारभाराला शिरसवाडी येथील ग्रामस्थ त्रस्त झाले असून गावात दिवसा आणि रात्री लाईन टिकत नाही. त्यामुळं शेतीपंप 1 आठवड्यापासून बंद आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात आज तक्रार केल्यानंतर कडक सूचना देऊन कामाला सुरुवात करून घेण्यात आली. त्यामुळं देवपिंपळगाव वेगळे जोडून शिरसवाडी आणि दरेगाव वरील लोड कमी होण्यास मदत होईल. यावेळी खिल्लारे, पंडित, वानखेडे यांना शेतकऱ्यांचा त्रास सहन केला जाणार नाही अशा सूचना दिल्या. तसेच इंदेवाडी, कुंभेफळ, शेतीपंप येथील ही सतत बंद असल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या, त्याही सुरक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या प्रसंगी दरेगाव येथील पंचायत समिती सदस्य जनार्दन अण्णा चौधरी, सरपंच एकनाथराव ढवळे, पिंपळगाव येथील सरपंच नानासाहेब पाटील, ग्रामस्थ अली चाऊस, सिरसवाडी येथील सरपंच रवींद्र ढगे, युवासेना तालुका सरचिटणीस जालना मार्केट कमिटी सदस्य कैलास काजळकर, उपसरपंच श्रीहरी ढगे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.
जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे. जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना 433203. कार्यालय संपर्क 02482 230 350. मालमत्ता कर विभाग. कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा QR कोडद्वारे ऑनलाईन पेमेंट, POS मशीनद्वारे रोख रक्कम आणि धनादेश. एवढंच लक्षात घ्या, कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा. आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी. मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती. आजच मालमत्ता कर भरा. स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा. सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना.